कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज। मैत्र केला महाबळी कामानये अंतकाळी अधि घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यमदात खातो करकरा। धन मिळविले कोडी काळ घेतल्यानं सोडी कामानया हा परिवार सैन्य लोक बहुफार तववरी तुमचे बळ जो आला नाही काळ तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा अधि घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यमदात खातो कर करा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतायत। त्याच्या अंतःकरणात असणारा जो विचार आहे, विवेक आहे, जो झोपलेला आहे, त्याला हलवून जाग करण्याचा प्रयत्न करतायत। संतांचं हे मुख्य कार्य आहे। मानवाला जाग करणं हे संतांचं कार्य। जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागा हो अशा प्रकारचं बोलतात। तर हे या अभंगातून एक प्रकारे तुकोबाराय जागृती देत आहेत, उपदेश करतायत। तुकोबाराय म्हणतात, बाबा तू आता बाकीची सगळी कामं बाजूला सार आणि भगवंताचं नाम घे। आधी राम नाम घे। रे मानवा आधी राम नाम घे। अगोदर तू भगवंताचं नाम घे। प्राधान्यत्वाने भगवंताचं नाम घे। मरायच्या अगोदर भगवंताचं नाम घे। नाम घेण्याच्या माध्यमातून यमाशी तू मैत्री कर। सामोपचार याला म्हणतात। बलाढ्य माणसाला शत्रूला जिंकायचं असेल तर त्याला काही मार्ग दाखवलेले आहेत शास्त्रांनी। व्यवहारामध्ये त्या मार्गाचं अनुसरण केलं जातं। साम दाम भेद आणि दंड। गोड बोलवून त्याच्याशी गांधीगिरी अलीकडचा शब्द आहे, गांधीगिरी म्हणजे सामोपचाराने जर मिटत असेल तर सगळ्यात चांगलंय सामोपचाराने मिटवावं। चार माणसं बोलवून, ठीक आहे बाबा आमचे काही चुकलं असेल, आता आम्ही नाही चुकणार, तुझे काही चुकलेलं आहे, तूही चुकू नको, याला काय म्हणतात साम। नसेल तसं ऐकत तर मग काही देऊन घेऊन, त्याला म्हणतात दाम। साम आणि दामाने जर वश होतच नसेल तर मग त्याची जी शक्ती आहे ती दुभंगून त्याच्याकडची माणसं फोडून त्यांना आपलंसं करून त्याला म्हणतात भेद। आणि मग हे सगळ्याचा नाहीच उपयोग झाला तर दंड। असे साम दाम भेद आणि दंड असे समोरच्याला वश करण्याचे हे चार मार्ग आहेत। तो कोबर आहे सामोपचाराचा मार्ग सगळ्यात चांगला। तर तो सामोपचाराचा मार्ग सांगतात की रामनाम घेणं म्हणजे चांगल्या प्रकारचा सामाचा उपयोग करणे। आणि साम हा उपाय उत्तम आहे। सामाभरी उत्तम असणारा जो साम आहे त्याची भरपाई कर। म्हणजे काय करायचंय, कोण आहे शत्रू आपल्याला, आपल्याला दुःख देणारा आपला शत्रू आहे काळ।
त्या काळालाच दुसरं नाव आहे यम. आणि मग फारच यातना देतात म्हणतात त्या भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. अरे राम 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 राम, ज्या मानवानी मानव देहात येऊन जे करायला पाहिजे ते केलेलं नाही. करायला पाहिजे म्हणजे पोरीची लग्न शेती बागायती नाही. तुम्हाला जे वाटतं की आपण करायला पाहिजे ते आपण केलेलं आहे ते नाही. शास्त्राला जे वाटतंय यांनी करायला पाहिजे, जे शास्त्राने सांगितलेलं आहे ते केलं नाही. आपल्याला जे करावं वाटतं ते तर आपण करतच राहतो. यमधर्म म्हणे तया दोषी असे. ते यमाची दूत यमाच्या पुढे त्याला उभं करतात. इथून एकदा मानव देहातून खेचला त्याला यातना शरीरात घालतात आणि त्याला उभं करतात यमाच्या समोर. यम त्याची फाईल काढतो. सगळी तयार आहे आपल्या, म्हणजे हरामाचं खाऊन कधी कधी त्यांची किती विष्णू सहस्रनाम चुकवले, किती गादी वाजण्याला उशीर आला, किती हे सगळं सगळ्याचे तुमचे माझे याचे यावत जगात जेवढी माणसं आहे त्या सगळ्यांचे रेकॉर्ड तयार आहेत. आणि मग त्याला ते यम त्याचं ते काढतो फाईल. यमधर्म म्हणे तया दोषी अशी. यमधर्म त्या दोषाला म्हणतो का रे, केशवाशी चुकले ती भगवंताच्या सेवेला तुम्ही का चुका केल्या. हरामखोर, त्याच्या नावावर जगता, दिवस नाही उगवत तुम्हाला खायला गिळायला मिळतंय त्याच्या नावावर, त्याचीच नामस्मरण घ्यायला, त्याची सेवा करायला चोऱ्या करता का चुकले. यमधर्म म्हणे तया दोष. मी नाही म्हणत, ते यमधर्म म्हणतो. चोर आहे भडव्या तू, चोर. का भगवंताची सेवा चुकले तुम्ही. का रे केशवासी चुकले ती कान डोळे मुख, चुकले ती कथा, हा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख. कीर्तनाला जायचं चुकले, गेले तर उशिरा गेले, तिथं दुसऱ्या गप्पा हाणल्या, मनात दुसरे विचार केले, चुकली ती कथा पुराण श्रवण. होते तुम्हा कान डोळे मुख. कान होते ऐकायला, डोळे होते पाहायला, थोबाड दिलं होतं बोलायला, ते काय नुसतं गिळायला नाही दिलेलं. कमल मुख राम भजन को दिया. आणि एवढं सगळं दिलं असताना सुद्धा भगवंताची सेवा तुम्ही चुकले का. का चुकले. यमधर्म म्हणे तया दोषी अशी. चुकली ती कथा पुराण श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख. कान डोळे मुख संतांची संगती. तुम्हाला देह दिला, इंद्रिय दिली, संतांची संगती दिली, गाथा दिला, ज्ञानेश्वरी दिली. आणि एवढं सगळं देऊन सुद्धा नधराच चित्ती सांगितले. संतांनी जे सांगितलं ते तुम्ही कधी लक्षामध्ये घेतलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, ते खरं मानलं नाही. नधराच चित्ती सांगितले संती तुम्हा उगवणी जन्माशी येऊनी यमदंड. आणि मग दंडू रागे म्हणे. आणि मग क्रोधाने म्हणतो आता मग आमच्या ताब्यात आहे, आता भोगा त्याचे परिणाम. आणि महाराज तिथं झाडं असतात, त्या झाडाला जी पानं आहे ती तलवारीची पानं असतात. अशी पत्र तरुवर त्याला असे कवटाळायला लावतात. माणसाचं अंग कापलं जातं. यातना शरीराचं असं असतं, दुःख खूप होतं पण मरत नाही माणूस. म्हणजे ते त्या शरीरात मरत नाही. असा उभा चिरला 2 भाग होतात, त्याच्या वेदना होतात चिरण्याच्या, पण ते पुन्हा जोडलं की पुन्हा एक होऊन जातं.
ह्या शरीराचं तसं नाही. ह्या शरीराचं मर्यादेपेक्षा जर जास्त त्रास दिला तर ते लगेचच काय होतं, प्राण सोडून देतं. त्या शरीराचं तसं नाही. ते मुळात यातना देण्याकरताच ते बनवलेलं असल्यामुळं ते उकळत्या त्याला टाकलं तरी असं भज्यासारखं टर 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 फुगत पण मरत नाही. मग अशी कंगधारा छेदिती सर्वांग, तप्त भूमी अंग लोळविती. तये नदी माझी चालवी, जे कोणी अंगे कापती ते नदी माझी चालविती. लागे ठाव न नचले बुडविती, वरे मारिती यमदंड. भयान अशा प्रकारच्या यातना देतात. आणि अशा त्या यमाच्या यातनेतून चुकण्याकरता तू मरण येण्याच्या अगोदरच त्या यमाशी काय कर, संबंध जोड, सामोपचार कर, त्याला प्रसन्न कर. यम मनुष्य संबंध जोडायचं तर काय करायचं, भगवंताचं नाम घ्यायचं. भगवंताचं नाम घेणाऱ्याला तो जाचीत नाही. तो भरती करत असताना सुद्धा त्या दूताला पहिलंच प्रशिक्षण देतो. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा. नामाचा घोष ज्या ठिकाणी होतो, पण ज्या ठिकाणी नामाचा घोष होत असला पण हे जर तिथं जात नसले तर मग आणायचेच हानीत, मग नाही अडचण. पण जर ते नाम घेत असतील, नामस्मरण करत असतील तर मग तुम्हाला तिथं नाही संबंध. मग त्यांना तुम्ही हात नका लावू, कारण त्यांनी सामोपचाराने यमाशी संबंध जोडलेला आहे. तुकोबर आहे ते सांगतात की त्याच्याकरता तुम्ही का नाही लग्न नंतर करा, नाही केले तरी काही अडचण नाही. घर बांधा नका बांधू, बागायच्या करा नका करू, पण आधी घे रे राम. मरायच्या अगोदर हे घे. नाही म्हणले मग हे सगळं झाल्यावर, सगळं होईपर्यंत जगशील तो याचा भरवसा नाही. तुझ्या बापाने तुला गॅरंटी कार्ड दिलंय का की तू 90 वर्ष 80 वर्ष 100 वर्ष जगणार आहे म्हणून? आणि ते व्हायच्या अगोदरच जर गेला असतं मग काय करायचं? कारण ह्याला जायला तर वेळच लागत नाही महाराज. माशी पाक पाखडी तव हे सरे, क्षणभंगूर नाही भरवसा, हरे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. त्याच्याकरता आधी पहिलं हे विचार, संतांचे विचार कानावर पडले आणि बुद्धीला जे समजले की मग पहिलं हे मग ते हे करत करत ते कर, हे करत करत ते कर, ते करत करत हे कर. काही अडचण नाही, कारण संसाराची कामं शरीराने करावी लागतात आणि भगवंताचं नाम वाणीने मनाने घ्यावं लागतं. काम करत असताना वाणीचं काही काम दुसरे गाणी म्हणतो, भलरी म्हणतो, भलरी जावारी काढताना. अरे भलरी म्हणायच्या ऐवजी नाव घे ना देवाचं, म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. हरे विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.
असं काम करता करता म्हणायला काय अडचण नाही. बागेला फवारता फवारता विठ्ठल विठ्ठल म्हणून काय अडचण आहे. दुसरी तर नाटकं मनात चालूच राहतात की इकडं करायचं तिकडे, हे रिकामी धिंगाणे करण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आधी गे रे राम नाव. नाही पण ते काम करताना नाही जमत, ते दुसरंच लक्ष द्यायचं, मग सोडून दे काम, काढी लाव. कामामुळे जर तुला विठ्ठल विठ्ठल म्हणणंच होत नसेल तर राग टाक, राग केलं दे पेटवून, बस मग विठ्ठल विठ्ठल म्हणत. पण अगोदर काय घे, राम नाम घे. आधी घे रे राम नाम. जर तुला तुझी दया येत असेल, तुला तुझ्या दुःखातून मुक्त व्हावं असं वाटत असेल, तर आधी घे रे रामनाम. सामाभरी हा उत्तम. अन्यथा जर नामस्मरण नाही केलं, जीवन घालवलं, मग काही जीवनात केलं, बाकीचं काहीही केलं, पण नामस्मरण जर नाही केलं तर त्याच्याकडं पाहून यम असं नुसतं दात खात असतो. करकर करकर करकर, काही काही झोप येते दात खाते, कडकड 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 वाजवते. तसा यम जागेपणी दात खातो त्याच्याकडे पाहून. भाडव्या थांब, जरा जरा थांब, तू माझ्या याच्यात ये, माझ्या एरियात आला का मग तुला दाखवतो. घेत नाही का भगवंताचं नाम? नाही घेत भगवंताचं नाम? जरा थांब, तुझ्याकडे आयुष्याचं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी काय करत नाही. आणि एकदा ते आयुष्याचं हे संपलं, पुण्य संपलं, ते दोरा संपला, आयुष्य संपलं, आणि एकदा ओढला का मग असं पहिल्यापासूनचा काढताना काढतो महाराज. ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी जातो. एखादं वडाळ जनावर राहतो, कधी येऊन खाऊन जातोय कळतच नाही. तो दिवसभर जागा राहतो तरी ते सापडत नाही. लय पाळतीवर राहतो, मग कधी कधी रात्री जागा राहतो. आणि जर असं लय दिवसातून एखाद्या वेळेला सापडलं ना, तो इतके दिवस खाल्ल्याचा सगळा काढता काढतो, तसा अख्ख्या मानव जन्माचा काढता काढतो. नाही म्हणले आम्हाला नाही चिंतती का, आम्ही आहे ना कोल्हापूरमधून तयार करून झालेला एक पैलवान आहे, त्याच्याशी संबंध जोडलेला आहे. तो आमचा काय आहे, मित्र आहे. अतिशय त्याचं आमच्यावर प्रेम आहे. आमच्याकरता तो मरायला तयार होतो. मरायला, तुझा बाप तरी तुझ्याकरता मरायला तयार होतो का बघ. तुझं पोरग तुझ्याकरता मरायला तयार होतं का बघ. तुझी बायको तुझ्याकरता मरायला तयार होते का बघ. कोण कोणाकरता मरायला तयार होते. माणसं म्हणते हो आमच्याकरता मरायला तयार असतात. ठीक आहे बरं, मरायला तयार असतात तर असतात. अरे अर्जुनाने दुर्योधनाने म्हटलेलं आहे ना, मदर्थे त्यक्त जीविताहा. जरी कोणी मरायलाही तयार असलं, एवढं जीवलग असला, प्रेमाचा असला, सखा असला, आणि तो मोठा पहिलवान आहे, जगात त्याचा कोणी हात धरू शकत नाही, असा महाबलवान, भीमदादा सारखा नाही तर बळीराम दादा सारखा. जे बलवान आहे त्यांना दादा म्हणतात ना, भीमदादा, बळीराम दादा. तर असं जरी तू मित्र बनवलास, तुकोबाराय म्हणतात, पण तो जिवंतपणे तुला करील सहकार्य. मैत्र केला, महाबलवान मित्र केला. बलाचे अनेक प्रकार असतात आणि त्याच्यात तरतम भाव असतात. जसं शारीरिक ऊर्जा, शरीरामध्ये असणारी शक्ती, त्याला काय म्हटलं जातं, बळ म्हटलं जातं. मग त्या बळामध्ये कमी जास्त आहे. काही माणसाला 10 किलो उचलायचं बळ असतं, काहीला 50 किलो उचलायचं बळ असतो, काही 1 टन उचलतात. एवढं कोणाला बळ आहे. पण तुमच्या काय बापात चाललं हा म्हणा ना. पण एखाद्याने शक्ती कमावली, कसली, व्यायाम केला, चांगला खुराक खाल्ला, शक्तीचा अपव्यय नाही केला, आणि जर अभ्यास केला दररोज 1 किलो वाढवून उचलायचा तर अवघड आहे असं नाही. अभ्यासाशी काही नाही अवघड, नाही काही वाढतो चिवर 1 टन. ते भाऊ एक गोष्ट सांगायची बा, अभ्यासाची शक्ती सांगत असताना, जंगलाच्या कडेला एक गाव होतं, खेडगाव होतं. जनावराला चरायला जवळ जंगल असल्यामुळं पशुपालनाचा विशेष अशा प्रकारचा व्यवसाय तिथल्या लोकांचा. आणि हिंस्र पशु रात्री येऊन वासरं उचलून न्यायचे. त्याच्यामुळं शक्यतो सगळी माणसं सुद्धा वरच्या मजल्यावर झोपायचे.
खाली कोणी राहतच नसे. आता ते मोठं जनावर असलं तर काय केलं, त्यांच्या एकाकडे म्हशी होत्या, ती म्हैस जणली, रेडकाला भीती त्या लांडग्याची, म्हणून मग त्यांनी संध्याकाळी धार काढली की त्या बाईनं त्याला उचलायचं, जिन्यावरून वर घेऊन जायचं आणि वर त्याला बांधायचं. जर सकाळी पुन्हा खाली आणायचं, संध्याकाळी पुन्हा वर न्यायचं. आता पहिल्यांदा ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला ते लहान होतं, पण नंतर नंतर ते मोठं झालं. पण तो ह्याला झाला तरी ती उचलून वर न्यायची आणि खाली आणायची. आता गावात डोंबऱ्याचा खेळ आला. डोंबऱ्याचा खेळ आला, त्याने ते खेळ वगैरे दाखवलं. त्याने सांगितलं की या वर्षी आमच्याकडे मुलीचं लग्न आहे, तुम्हाला आम्ही प्रत्येक वर्षी येतो, तुम्ही जेवढं देईल तेवढं घेतो, पण या वर्षी आम्ही तसं भागणारच नाही. आम्हाला 1 टन अशा प्रकारचं धान्य तुमच्या गावाकडून पाहिजे म्हणजे पाहिजे. ते लागले गावाला चक्रा मारायला, एवढं पाहिजेच. आता लोकांकडे पिकलंच नाही, लोकांनाच नाही, त्याला द्यायचं कुठं? ते म्हणे ते काही तुम्ही करा, आम्हाला एवढं पाहिजे. मग पाटलाने त्याला बोलवून घेतलं, त्याला सांगितलं ठीक आहे, तुम्ही पैलवानीचे खेळ करताय आणि म्हणून तुम्ही अपेक्षा आमच्याकडून करताय, पण जर आमच्या गावातले एक बाई जे काम करते ते तुम्ही काम करू शकत असला तर तुम्हाला आम्ही काय करतो, 1 टन धान्य देतो. म्हणे बाई बुवा करतो ते करतो ना आम्ही. बाई काय नाही म्हणले, बाई करते तेच कर. आणि मग त्या बाईकडून नेलं, ती संध्याकाळच्या वेळेला तिने ह्याला उचललं आणि वर घेऊन गेली. ते रात्रीच पळून गेले, पुन्हा थांबलेच नाही. अभ्यास असा एवढा बलवान जरी माणूस केला, टनवर बोजा उचलून डोक्यावर घेऊन चालतोय, पण तो सुद्धा अंतकाळी कामा नये. महाबळी मैत्र केला, अंतकाळी कामा नये. मरणाच्या वेळेला तोही काही काम करू शकतो, काही उपयोग होत. कारण ते जे येणारे, याला खेचणारे, हाणणारे, ते त्याला दिसतच नाहीत. आणि मग काय करेल तो? तेव्हा लय झालं तर तो म्हणेल बाबा तुम्ही कुणीच हात लावू नका, मी एकटा उचलून नेतो त्याला. कुठं? मसन वाट्यात. बलवान असलं तर काय करून काय करेल? चौघत तुम्ही तिघ काय नको, मी एकटा. असं असं त्याने दोन्ही बाजू धरल्यानं असाच वर उचलला, हातावरच न्याला इथून तिथून. पण तो त्या दुःखातून सोडवण्याकरता काय करू शकतो तो कोबाराय म्हणतात. अंतकाळी कामा नाही, कोणीच मृत्यूच्या वेळेला कामाला येत नाही. काय बायको असली काय असली तर ती काय करते, मग ते चालवलं म्हणजे अशी पदराने हवा घाले, ते येडी जात. पाणी जिवंतपणे पाणी नाही देत, ते पाणी मागत आहे तर, आणि ते मेल्यावर ते पदराने अशी हवा घालते. आता त्याला काय, त्याला जाळायला चालवलंय आणि हवा घाली ते त्याला, आता त्याला गार लागणार आहे. नाही कोणाचं सांगात, दुःख भोगिता आघात, सांगात कोणाचा नाही. सगळे मागे, कोणीच तिथं कामाला येत नाही. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोतांचा पसर, मिळती काष्टी लोटता होती दूर होती वादळी धुळ होती खल्लाळी. तेव्हा मैत्र केला महाबळी, अंतकाळी कामा नये. म्हणून अंतकाळी जर कामाला काही येत असेल तर रामनाम घेतलं तर, रामनाम मात्र अंतकाळी काय येतं, कामाला येत. ते बी आपलं कधी मधीन कसं तसं घेतलेलं नाही. हा, ते एवढ्या आदराने आणि एवढ्या उत्साहाने घ्यावं लागतं की मृत्यूच्या वेळेला ते समोर उभं राहिलं पाहिजे. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धाच्या मयी अर्पित मनोबुद्धिर्मामे वैश्य संशयम. म्हणून सदा स्मरावे माते चित्वा अधिघेरे रामनाम काम सामाभरे हा उत्तम. अन्यथा नाही तरी यमदात खातो कर करा. नाही म्हणले हे शारीरिक शक्ती नाही काम करणार, पण टक्के पैसे महाराज कुठं बी चालू तो पैसा, न्यायाधीशाला खरेदी करतात महाराज पैसे. पर सुप्रीम कोर्टापर्यंत अशा प्रकारचा हा पैसा काम करायला लागलाय अलीकडे. मंत्री विकत घेतला जातो, अख्खं देशाचं खात्याच्या खातं ज्याच्याकडे ते सुद्धा पैसा चलती, पैशावालीची चलते. याला रजिस्ट्री करायला चक्रा मारावं लागतं, तर ते घरी येऊन रजिस्ट्री करून देतं. पैसा मिळवलाय आम्ही, तो
करोडो, त्या काळचा करोडो म्हणजे तुकोबारायांच्या वेळेला कोटी. बरंच त्यावेळेस 1 रुपया आताचे कोटी रुपये आहेत. त्यावेळेला करोड रुपये ज्यांनी कमवलेले, असं कमवले असतील, मग काय अडचण आहे का? पैशाची शक्ती जास्त पॉवरफुल असते. माणसं म्हणतात सुद्धा तो काय बोलतो, त्याचा पैसा बोलतो, म्हणजे त्याचा पैसा बोलतो. असं करोडो रुपये कमावले असतील तुकोबाराय म्हणतात नाही उपयोग होत. करोडो रुपये बी कमावले असले तरी काळ त्याला ओढल्याशिवाय काही सोडित नाही. काळ घेतल्या न सोडी. परिवार मोठा आहे आमचा, काय करील, मोठ्याने रडल. बाहेरचे आणावे नाही लागायचे रडायला. परिवार लहान असला, पूर्वी होता, आता अलीकडे नाही म्हणा, पण गाथ्यात ज्या अर्थी आले त्या अर्थी पूर्वी तशा संस्था होत्या. किंवा घरात जर कमी असतील माणसं, इकडं तिकडं निमित्ताने घरातलं कोणी मेलं तर मग ते त्यांना सुपारी द्यायची. मग ते त्यांचं, मग तुम्हाला किती माणसं पाहिजे, 40 माणसं, 20 माणसं, 15 माणसं, जशी माणसं तशी ती सुपारी वाढलेली राहायची. ते पुन्हा मग गायचं कोणत्या, म्हणजे रडायचं कोणत्या पट्टीमध्ये, ते बी ठरवून ते मग त्या सुपारीचा आकार आहे. काही श्रीमंत माणसं, चला 100 माणसं घेऊन या, 80 माणसं आणा, 50 माणसं आणा, काय खर्च लागेल तर लागू द्या, आणि मग 2-3 तास कार्यक्रम करायचा. पण जर घरचाच परिवार लय मोठा असला तर मग हे असलं काही सांगावं लागत नव्हतं. मग घरीच चालायचं, वाजवणारे म्हणणारे सगळे गावातल्या गावातच राहतात, घरचे घरी. असा मोठा परिवार जरी असला, त्याचं सैन्य असलं, सगळं असलं, कामा नाही काही, तिथं काहीच कामाला येत नाही. सैन्य कामाला येत नाही. फार लोक अनुकूल असलेली, ती अनुकूल लोक सुद्धा जमतात. फक्त त्याच्या त्या लोक म्हणतात लय लय समाज जमला होता. आता काय समाज, ते गेलं निघून, त्याला घेऊन गेले. समाज इकडे या माड्याला न्यायला जमला तर काय करणार समाज, तरी काय करणार आहे. त्यांना जे करणं शक्य आहे ते करतात बिचारे, त्याच्यापेक्षा काय करू शकतात. नाही कामाला येते तर काही उपयोग नाही होत. कामा नाही हा परिवार सैन्य लोक बहु फार. अहो म्हणले आम्हाला कोणाची गरजच नाहीये, आम्हीच ताकदवान आहे. तुकोबाराय म्हणतात तुझी ताकद तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो येत नाही. बरेच ते विंचू ना, आता विंचू जरा कमी झाले, अल्पसंख्य झाले. ते शेतात थोडेफार असतात, आता घरांनी तर राहिलेच नाही. जेव्हा ते धाब्याची घरं होती ना तेव्हा लयच होती, ते सारवत होती, धाब्याची घरं होती तेव्हा लय विंचू राहायचे. पण महाराज ऐटबाज प्राणी, त्याचं ते पिल्लू जरी असलं ना तरी ती वाकडी टोपीच घालून चालणार. पाटलाची बरोबर अशीच बसते. तसं ते विंचू, ते अशीच नांगी. किती आहे बरं असं. आता हत्ती किती मोठा प्राणी, काय मोठा एखादा रेडा किती जबरदस्त, त्या मानाने विंचू काय असतं बरं, उगं एवढं पण हाईट लयच राहते त्याची. आणि मग किती मोठा पैलवान असला जर त्याच्या तावडीत सापडला तर त्याला नाचायला लावता, असाच करतो तू, लवकर चला उतरणाऱ्याकडे, नाही तर दवाखान्यामध्ये. विंच असा ताकद असते त्याच्यात, थोडीच ताकद असते पण पॉवरफुल ताकद राहते. असा तो नेहमी आयटीत चालणारा विंचू. पण जर का समोर पाल दिसली की ती अशी नांगी आहे ना, ती अशी सरळ होऊन जाते. पाल, कारण पाल त्याला नांगी सह खाते, चावीत सुद्धा नाही. त्याच्याकरता पाल म्हणजे काय आहे, काळ आहे, काळ. महाराज काळ येत नाही तोपर्यंत आपल्या टर मला काय समजलं, मी काय पाय बघायचं काय, तुला दाखवू काय, तुला ऐकू काय, जोपर्यंत काळ पुढं येत नाही तोपर्यंत एकदा तो बाप पुढं उभा राहिला, त्याची सगळी ताकद त्याला मिळून जाते. कवडा तो हिरण्यकश्यपू टर करायचा महाराज. 3 लोक त्याच्या अधीन होती. कायदाच केलेला होता की इसण्याचं नाव जर कोणी असलं सप्त त्याच्या काळात, बाबा ठरवणारापासून कीर्तनकारापर्यंत एकाच दिवशी सगळे फासावर लटकवले असते त्याने, एकाच दिवशी लगे. नाव घेऊन येदी देवाशिवाय
तपश्चर्याची ताकद होती, शारीरिक शक्ती होती, सगळ्याच ताकदी त्याच्याकडे होत्या. नुसता पोई 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 करायचं. पण ज्या वेळेला भगवंतानी नरसिंह रूप धारण करून त्याच्याकडे प्रगट, ते नुसतंच असं करायला लागलं. त्याचं असं मानगुट धरलं भगवंतानी, आणि ते शेळीचं कोकरू जसं ओढीत नेते तसं त्याला ओढीत नेलं. कुठं? त्या उंबऱ्यापर्यंत. उंबऱ्यावर भगवान बसले, त्याला असा मांडीवर असा लहान लेकराला जसं झोपवते तसा झोपवलं, नकानी फाडलं. ते नुसतंच पाहत राहील, काहीच चाललं नाही. तवावरी तुमचे बळ जेव्हा आला नाही काळ, जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंत हे आपलं बळ आपल्याला मदत करतं. काळ आलं का त्याला जाऊन मिळतं ते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा आधी घे रे रामनाम, भगवंताचं नाम अगोदर घे. उठल्या उठल्या नामस्मरण सुरू करत जाय. आणि या नामस्मरणाने या काळाच्या तडाख्यात प्रत्येक वेळेला जावं लागतं. म्हणून या 84 लाख योनीमध्ये फिरण्याच्या ज्या फेऱ्या आहेत, चक्र आहेत, त्या भगवंताच्या नामाच्या द्वारा तू काय कर, चुकव. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा, आणि त्या चुकवायच्या असतील तर आधी घे रे रामनाम. सामा भरे हा उत्तम, नाही तरी यम दात खातो. कर करा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली.